नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. वरच्यावर आपण जे रिक्रुटमेंट होतात, गव्हर्नमेंट भरत्या होतात किंवा शासकीय ज्या काही भरत्या सुरू असतात त्याबद्दल माहिती आपण आपल्या चॅनलवर वरच्यावर देत राहतो. त्यामध्ये एक्झाम पॅटर्न असेल, सिलेबस असेल किंवा कुठलं रिक्रुटमेंट येऊ शकतं किंवा कुठल्या रिक्रुटमेंटची शक्यता आहे त्याबद्दल जे काही ऑफिशियली हालचाल चालतात, डिपार्टमेंटल हालचाल चालतात त्याबद्दल आपण माहिती देत असतो. तर रिसेंटली एक जाहिरात मोठ्या प्रमाणात आलेली होती, ती म्हणजे रेल्वे ग्रुप डी जाहिरात. 22,000 समथिंग पदं आहेत त्यामध्ये. तर ते ITI आणि 10वी बेसवर आहे. 10वी तुमचं झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. आणि ITI असेल तर दोनपैकी एक, ITI किंवा 10वी झालं असेल दोनपैकी तुम्ही फॉर्म भरू शकता. कुठलंही ट्रेड इथे असं काही कंपल्सरी नाही की हेच ट्रेड पाहिजे वगैरे. कुठल्याही ट्रेडचे विद्यार्थी ITIचे इथे फॉर्म भरू शकत होते. तर त्यामध्ये लास्ट डेट त्यांनी 9 मार्च ही दिलेली होती. आता जे काही फॉर्मचं करेक्शन आहे त्याचे रिलेटेड 1-2 दिवस त्यांनी दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे, कमेंट्स आहे भरपूर की सर ही एक्झाम कधी होऊ शकते किंवा तयारी कशी करायची वगैरे. त्या रिलेटेड मित्रांनो बघा, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये, कारण आत्ता टेक्निशियनची जी काही एक्झाम डेट आलेली आहे याच महिन्यामध्ये एक्झाम डेट होती. तर पुढे बघा 2 ते 3 महिने, आपण मार्च, एप्रिल, मे, साधारण जून किंवा जुलैमध्ये ही एक्झाम होऊ शकते. अशा तयारीमध्ये राहा. मी तरी हे सांगेल की 3 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायचे असं समजून करा. एक्झाम डेट मागे पुढे होतच असतात. जूनमध्ये होईल किंवा जुलैमध्ये होईल किंवा मागे पुढे होऊ शकते 10-15 दिवस, ठीक आहे. त्याबद्दल काही महत्त्वाचं अपडेट मिळालं तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलद्वारे, यूट्यूब चॅनलद्वारे, इंजिनियर यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला देऊच. परंतु मित्रांनो, जूनमध्ये एक्झाम होऊ शकते, या तयारीने तुम्ही राहा. कारण रेल्वेचं काही सांगता येत नाही. कधी 6-6 महिने लावतात, एक्झाम घेत नाही. कधी 4 महिन्यामध्येच एक्झाम घेतली जाते, ठीक आहे. तर त्याचं प्रिपरेशन तुम्ही करत असाल किंवा सुरू केलं असेल, रिसेंटली सुरू केलं असेल, जे विद्यार्थ्यांनी याआधी ग्रुप डी दिलेली आहे त्यांना सगळं माहिती असेल. परंतु जे बिगिनर आहे, जे आता सुरुवात केलेली आहे किंवा जस्ट ITI झालेलं आहे किंवा आत्ता तुम्ही 10वी झालेले आहे, आत्ता फॉर्म भरला असेल, तर काळजी करण्याची किंवा घाबरून जायची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला 22,000 पदे मिळत आहेत, परंतु ही झोन वाईज पदे आहेत. प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी पदे किंवा वेगवेगळ्या संख्येमध्ये पदे दिलेली आहे. आणि जर किती फॉर्म आले, जर विचारात तुम्ही जर प्रश्न पडला असेल तुम्हाला, ॲक्च्युली फॉर्मचा विचार आपल्याला करायचा नसतो. फॉर्म हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये तरी कमीत कमी हे करोडोमध्ये किंवा लाखोमध्ये राहतात, ठीक आहे. त्यामुळे त्याची चिंता करायची नाही. आपल्याला एक पोस्ट पाहिजे या उद्देशाने तयारी करायची. मित्रांनो, फॉर्मचा जर अंदाज घेतला तर 1-2 दिवसाआधी, साधारण 9 तारखेच्या आधी 80 ते 85 लाख फॉर्म आले होते या एका पोस्टसाठी, ग्रुप डीसाठी. कारण ऑल ओव्हर सेंट्रल पूर्ण इंडियामधून ही पोस्ट असते किंवा भरली जाते, तेवढे फॉर्म येतात. परंतु जर झोन वाईज विचार केला तर झोन वाईज फॉर्म सबमिशनचं आकडा काढणे हे फार कठीण आहे. परंतु टोटल राऊंड फिगरमध्ये 1 करोडच्या जवळपास हे फॉर्म आलेले आहेत असा अंदाज आहे, ठीक आहे. याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. परंतु त्यामध्ये अभ्यास करणारे सिरियस विद्यार्थी हे अतिशय कमी असतात. 10% सुद्धा नसतात. आपण 10% जरी विचार केला तरी साधारण 10 लाख होतात. आणि 10 लाखामधले जे कंटिन्युअस अभ्यास करणारे आहेत मागच्या 6 महिन्यापासून, 3 महिन्यापासून, ते साधारण 1 ते 2च लाख आहे. त्याच्यामुळे तुमची कॉम्पिटिशन 1 ते 2 लाख विद्यार्थ्यांसोबत आहे असं समजा. त्यातल्या त्यात तुम्ही ज्या झोनमध्ये अप्लाय केलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रातले असाल, महाराष्ट्राची रिलेटेड तुमच्या कुठल्या तरी जिल्ह्यातले असाल, मुंबईच्या जवळपासचे असाल, तर तुम्हाला फक्त जे काही तुमचा वेस्टर्न झोन आहे आपला मुंबईचा, तर तिथे तुम्ही फॉर्म भरला असेल तर तेवढीच तुमची कॉम्पिटिशन राहील. त्याच्यामध्ये तुमचे 1 लाखसुद्धा असू शकतात, 5 लाखसुद्धा असू शकतात किंवा त्यापेक्षा कमी जास्त असू शकतात. आणि एक्झाम कधी होणार त्याचंसुद्धा उत्तर मी दिलेलं आहे. जून किंवा जुलैमध्ये ही एक्झाम एक्सपेक्टेड आहे. साधारण 10 ते 15 दिवसाआधी किंवा 20 दिवसाआधी तुम्हाला त्याचं हॉल तिकीट किंवा नोटिफिकेशन ऑफिशियल साईटवर RRBच्या येऊन जाईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण त्याचं नोटिफिकेशन देऊन देऊ, ठीक आहे. तर आता जे काही 3 महिने आहे त्यामध्ये तयारी कशी करायची, त्यामध्ये तुमचे जे विषय आहे ते आहे मॅथ्स, त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग, त्यानंतर GK आणि GS. GK सोबत आहे करंट अफेअर्स, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला प्रश्न असा असेल की सर कशावर भर द्यायचा किंवा कशाचा काय कसा अभ्यास करायचा. मॅथ्स आणि रिझनिंग हे कॉमन आहे, हे प्रत्येक एक्झाममध्ये असते. एक्झाम स्टेट गव्हर्नमेंटची असो की सेंट्रल गव्हर्नमेंटची असो, टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो, प्रत्येक एक्झाममध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय असतोच. फक्त कसं आहे की स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये जर तुम्ही ITI बेसवर, 10वी बेसवर एक्झाम देत असाल तर स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामची जी लेवल असते ती थोडी खालची लेवल असते. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रेल्वेचे एक्झाम होतात किंवा कुठल्याही एक्झाम होते सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्याची लेवल ही थोडीशी टफ लेवलची असते, ठीक आहे. त्यामुळे त्या लेवलनी तुम्हाला तयारी करायची आहे मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. आणि मॅथ्स रिझनिंग सगळ्यात पहिले मी तर म्हणून मॅथ्स रिझनिंगची तयारी करा. कारण पेपर जो आहे बघा, पेपरमध्ये GS आहे 25 प्रश्न 25 मार्क, त्यानंतर तुमचं मॅथ्स आहे 25 प्रश्न 25 मार्क, त्यानंतर रिझनिंग आहे 30 प्रश्न 30 मार्क, आणि तुमचं GK और करंट अफेअर्स आहे
20 प्रश्न 20 मार्क 100 मार्काची ही टेस्ट आहे. 90 मिनटं म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंगला खूप जास्त महत्त्व आहे, लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग जिथे असतं तिथे कट ऑफ हा कमी येतो, परंतु तिथे तुमचे शक्यता जास्त, त्यामुळे तुम्हाला गेसिंग करता येत नाही. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला गेसिंग करता येत नाही. जे कन्फर्म आहे 100पैकी ते सॉल्व करायचे असतात, ठीक आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंगचं थोडंसं लक्ष द्या. निगेटिव्ह मार्किंग पुढे मी परत तुम्हाला सांगेल निगेटिव्ह मार्किंगबद्दल. आणि विचार केला जर आपण कट ऑफचा, किंवा कट ऑफ आपल्याला किती लागेल, 100पैकी किती मार्क लागेल, टार्गेट मार्क किती असले पाहिजे किंवा टार्गेट स्कोर किती असलं पाहिजे, तर तुमच्या कॅटेगरी वाईज हा टार्गेट जो काय स्कोर आहे तो चेंज होतो. एक्सपेक्टेड कट ऑफ हा चेंज होतो. परंतु आपण ढोबळमानाने जर विचार केला, कारण की झोन वाईजसुद्धा याच्यामध्ये फरक पडत असतो. कुठे एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ हा 70 येईल, एखाद्या कॅटेगरीचा एखाद्या झोनमध्ये कट ऑफ 80 येईल आणि एखाद्या याच्यामध्ये 65 येईल, ठीक आहे. जर आपण ढोबळमानाने विचार केला, मुंबईचा जर विचार केला, तर मुंबईमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि फॉर्म भरला असेल किंवा भरत असाल किंवा भरला असेल, तर तुम्हाला साधारण 70 ते 75 मार्क जर तुम्हाला 100पैकी पडत असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सेफ तुमचा स्कोर आहे लक्षात घ्या. तुमचे चान्सेस असतात. ओपनमध्ये असाल तर, बाकी कॅटेगरीजमध्ये असाल तर 65 to 75च्या रेंजमध्ये तुम्ही हा स्कोर गृहीत धरू शकता. म्हणजे तुम्हाला मिनिमम 70 मार्क 100पैकी पाहिजे याचं लक्षात घ्या. आणि मॅथ्स रिझनिंगवर जास्त भर द्या, कारण की याच्यामध्ये वेळ जातो, वेळ खूप जातो. कारण की तुम्हाला 90 मिनटामध्ये 100 प्रश्न सॉल्व करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये वेळ खूप जातो. ज्याची जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल मॅथ्स रिझनिंगची, त्याला ते तेवढं जास्त सोपं जातं, ठीक आहे. ॲक्च्युली मागचा जर पेपरचा विचार केला, प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर आहे किंवा क्वेश्चन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचा ते लक्षात घेऊनच तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. वाटलं तर आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, त्यावर आपण प्रिव्हियस पेपर जे आहे त्याचे PDF आपण देऊ. त्यासाठी आपला ॲप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. इंजिनियर अमोल आपलं ॲप आहे किंवा ॲप्लिकेशन आहे. तुम्ही प्ले स्टोरवरून सुद्धा ते डाउनलोड करू शकता. त्यामध्ये टेस्ट सिरीजसुद्धा पुढे येणार आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, मॅथ्स आणि रिझनिंगवर जास्त भर द्या, त्याची प्रॅक्टिस जास्त करा. त्यासाठी सचिन ढवळे सर आणि सतीश वैश्य सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स किंवा फास्ट ट्रॅक रिझनिंग तुम्ही यूज करू शकता जर तुम्ही बेसिक लेवलचा असतं. आणि तुम्ही जर ॲडव्हान्स लेवलचा तुमचा अभ्यास असेल, तुमचा अभ्यास चांगला झाला असेल, तर RS अग्रवालसुद्धा चांगलं बुक आहे. या व्यतिरिक्त बरेचसे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे मॅथ्स रिझनिंगसाठी, ते तुम्ही रेल्वेच्या दृष्टीने यूज करू शकता. राहिला प्रश्न GK GSचा किंवा करंट अफेअर्सचा, तर जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला करंट अफेअर्सचे दिसतील. GKमध्ये GSमध्ये करंट रिलेटेड सायन्स अँड टेक्नॉलॉजी वगैरे, किंवा जे काय आता सध्या सुरू आहे, वार सुरू आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आहे. कारण की आता जे काही घडामोडी घडत आहे डिफेन्सच्या वगैरे, पॉलिटिक्सच्या वगैरे, ते सुद्धा तुम्हाला दिसतील, ठीक आहे. इतिहास, भूगोल, तुमच्या जगाचा आणि महाराष्ट्राचं वगैरे आणि भारताचं वगैरे हे सगळं राहणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी राहणार आहे, म्हणजे विज्ञान राहणार आहे. त्याच्यानंतर तुमचं करंट अफेअर्स आणि जे काही घडामोडी जे असतात त्या रिलेटेड तुमचं GK राहतं हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मागच्या 2 ते 3 वर्षाचा अभ्यास तुम्हाला GK GSचा तुम्हाला करावा लागतो. GSसाठी लुसेंटचं एक बुक येतं, ते सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी अतिशय उत्कृष्ट बुक आहे. ते तुम्ही घेऊ शकता, ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे. वाटलं पोस्ट रिलेटेड या अभ्यासा रिलेटेड, तुमच्या प्रिपरेशन प्लॅन रिलेटेड तुम्हाला जे काही गायडन्स लागत असेल त्याची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण रिप्लाय देऊ, किंवा आपला ॲप आहे किंवा आपला YouTube चॅनल आहे, टेलिग्राम आहे, यावर आपला PDF आपण शेअर करू जर गरज असली तर, ठीक आहे. तर मित्रांनो, आता जे 3 महिने आहेत तुमच्याकडे, तर तुम्हाला आधी 2 महिने जे आहे ते तुम्हाला थेअरीचा अभ्यास करायचा, जे काही सिलेबस आहे ते कव्हर करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला फक्त MCQ, PYQ आणि मॉक टेस्ट सिरीज वगैरे द्यायचे आहेत, ठीक आहे. कारण की त्याशिवाय अभ्यास होत नाही. तुम्हाला ते कळतच नाही की तुमचा अभ्यास किती झालेला आहे. त्यासाठी टेस्ट सिरीज किंवा मॉक टेस्ट देणं आवश्यक आहे. कुठेही द्या, कुठल्याही ॲपवर द्या, कुठल्याही इन्स्टिट्यूट अकॅडमीचे द्या, कुठलेही द्या, फक्त रेप्युटेड द्या आणि व्यवस्थित द्या, ठीक आहे. आपलासुद्धा टेस्ट सिरीज पुढे आपण काही दिवसामध्ये लॉन्च करू आणि मोठ्या संख्येमध्ये लॉन्च करू आणि कमी किमतीमध्ये लॉन्च करू. मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये ह्या टेस्ट सिरीज राहतील. कारण तुमचा जो पेपर आहे तो इंग्लिशमध्ये राहतो आणि रिजनल लँग्वेज एक तुम्हाला ऑप्शन राहते, मराठीमध्ये सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकता किंवा हिंदीमध्ये सुद्धा देऊ शकता. तर मित्रांनो, आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला बूस्टअप करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. संख्या मोठी आहे, पोस्ट खूप जास्त आहेत आणि ITI आणि 10वीसाठी अतिशय उत्तम संधी आहे. निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका. एक पॉझिटिव्ह माइंड ठेवा की आपलं सिलेक्शन होऊ शकतं आणि आपण प्रयत्न करू. कारण की 100पैकी 70 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तयारी करा आणि आपला गायडन्स तुम्हाला पुढे मिळतच राहणार आहे. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते सुद्धा बूस्टअप होऊन अभ्यासाला लागतील. पुढे हे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला साधारण 30 ते 35 हजाराची सॅलरी इथे मिळते आहे. चांगली सॅलरी आहे आणि पुढे 8वं वेतन लागू झालं की ते 50पर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे सॅलरी वाईज आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, फॅसिलिटीज भरपूर असतात आणि सोबत तुम्ही अभ्यास करून बाकीचे सुद्धा पोस्ट देऊ शकतात. तर आशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला चांगली माहिती द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.